काय असणं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं या सभेचं आयोजन केलंय। या सभेला उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आणि युवती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सन्माननीय दक्षिणाताई सलगर, त्याचबरोबर खरं लक्ष्मण दादा तुम्हीच वाचला हो, नाहीतर तुमचा सुद्धा जर पक्ष प्रादेशिक असताना राष्ट्रीय नसता तर तुमचा बी हात मिळाला असता। हे असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लक्ष्मणदादा सरडे साहेब, आमचे शिवसेनेचे शिवाजीराव सरडे, अजून बरेच आहेत। सगळ्याचं नाव घेण्यापेक्षा आदरणीय म्हणू का व्यास आमचे संजय देसाईला विसरलो खरं, डायरेक्टर आमचे संजयजी देशमुख साहेब। आता मला आपल्याला विचारायचं आहे, लय काय भाषण करायची गरज नाही, सगळ्याची गुण वान आमच्यापेक्षा तुम्हाला चांगली आता माहीत झाली। ती दोन विषय फक्त मला तुमच्या सगळ्याच्या समोर मांडायचे। जी लोक 45 वर्ष मंत्री होते का बाबा, ती तर आहे का लक्षात तुमच्या? म्हणजे आहे का नाही? नाहीतर उद्या एखाद्या दिवशी म्हणतील आम्ही कुठं काहीच नव्हतो ना, आम्हाला कसं म्हणायला लागलो? 40-45 वर्ष ज्या लोकांनी या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं, त्या डॉक्टर पाटलाचे 40 आणि राणा पाटलाला मला वाटतं वर्गात सुद्धा कोणी मॉनिटर केलं नसेल, पण पवार साहेबांनी डायरेक्ट काय केलं, आणि मग 45 वर्ष त्यांची सत्ता झाल्याच्या नंतर त्या 45 वर्षाच्या सत्तेचा उपयोग आपल्या जिल्ह्याला काय झाला याचं जर आपण अवलोकन केलं तर दोन गोष्टी त्याला आपल्याला लक्षात येण्यासारख्या आहेत। पहिली, 45 वर्षामध्ये मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत हाच धाराशिव जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये लातूर तालुका होता, तो धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत कितव्या नंबरला? कितव्या? त्यांना सांगा हो जरा, लय तिकडून दिघाचं ते लय कुठलाही की गरज, कोणतरी एक जण जाता का त्यांच्याकडे? बरं जाऊ दे जाऊ दे। मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत धाराशिव 3ऱ्या नंबरला, आणि ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील 2009 ला फॉर्म भरत असताना इस्टेट स्वतःची जाहीर करावी लागते, आणि जिल्ह्याचं काय झालं? एवढं का ताना तो का ईडी शिवायची धाड टाकणार आहे का तुमच्यावर? आता होय म्हणजे बंद स्थान घेतलेलं दिसायला तुम्ही आज, ही पहिली गोष्ट। बरं, दुसरं, 45 वर्ष पवार साहेबांनी त्यांना मंत्री केल्याच्या नंतर त्याच पवार साहेबाला सोडायला 5 मिनिट तर लागले का? त्याच पवार साहेबाला सोडलं का? म्हणले आता आपला हल्लेलं 2 नंबरचं गबाळ जर ईडी माग लागलं तर काय टिकत नाही। आणि दुसरं, आता काय पवार साहेबाची सत्ता येत, मग सत्ता यायची असेल, अजून मंत्री व्हायचं असेल तर कुठं जावं लागेल? कमळाबाईकडे। आणि कमळाबाईकडे जाताना त्यांनी कारण काय दिलं? म्हणले आम्हाला काय करायचं आहे? काय? विकास। लय सुंदर नाव आहे बघा, विकास। आता तिथं विकास करायला गेले, मग 5 वर्ष कमळाबाईला काही विकास जमला नाही का? लगेच आता 8-10 दिवसापूर्वी त्यांच्याच मंडळी परत कोणत्या पक्षात? चोरलेली, हो हा, हाणलेली, चोरलेली। चोरलेला आपण सामान असं आयटीत घेऊन फिरतो का? आपण लपून फिरतो। आता भाजप मधून परत राष्ट्रवादीत जात असताना काय सांगितलं त्यांनी? कशाला चाललो म्हणले? आहार विकास। मकरनानसपुरीचा एक सिनेमा आहे बघा, ती म्हणते देवा मला आमदार कर, मी तुला काय घालतो? अगो बया, आमच्या पुढे भाषण करायची काही गरजच नाही म्हणतोय मी तर। झालं मकरनानसपुरे आमदार होत आहे, हा आमदार झाले आता देव वाट बघत बसेल असते, आता कवा ती टोपी सोन्याची कोणत्या सोनाराकडून येते? ही एवढं हुशार असतंय, त्यानं गावातलं एक सोन्या नावाचं पोरग हुडकीत आहे, त्याला टोपी घालताय त्याची काढून पुन्हा
मला वाटतं मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी आणि डॉक्टर पाटील घराण्याचा विकास ह्याच्यात काही सुद्धा फरक पटलं का? आता बघा, पवार साहेबाला झटक्यात सोडून तिकडे गेली. मला वाटतंय त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की उद्धव ठाकरेंनी आम्हाला 5 वर्ष आमदार आणि 5 वर्ष खासदार केलं, तरी संकटाच्या संघर्षाच्या काळात आमची सत्ता जात असताना, आमच्या पक्षाचं नाव जात असताना, आमच्या पक्षाचं चिन्ह जात असताना आम्ही त्या पक्षाशी गद्दारी न करता त्या 50 खोकेवर लाथ मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर त्या ठिकाणी प्रामाणिक राहिलो. मला वाटतं त्यांच्यापेक्षा आम्ही बरं आहे का कसं? ही पहिला मुद्दा. दुसरा, ती म्हणते आता भारतीय जनता पार्टी कमळाबाई घराणेशाहीवर लय बोलती का नाही? बोलती का नाही रे? आता मला सांगा, 2019ला जर माझ्या आईची चुकून राणा पाटील निवडून आला असतं तर उस्मान कळमला कोण लढवली असती रे? मी म्हणणार नाही, कोण लढवली असती? ताईला कुठं ठेवतो पुन्हा? दोघात भांडणं लागली असती, पण कोणी ना कोणीतरी एकानं लढवली असती. ओमराजे खासदार झाला बाबांनो, ओमराजे खासदार झाला. खालची विधानसभा कोण लढलं? कोण लढलं? मला वाटतंय घराणेशाहीचं नुसतं भाषण द्यायचं नसतंय, कृतीतनं दाखवायचं असतंय. मला वाटतंय हा महत्वाचा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये. आता भाजपमध्ये आहे तरी विकास करायचा आपल्या घरा इतकं कुणालाच माहित नाही. म्हणजे तू राष्ट्रवादीत का होईना पण जा, पण लढीव कोण? नेमकी ह्या 2 पद्धतीची उदाहरणं तुम्हाला पुष्कळ आहेत की कुणाची निवड करावी म्हणून. आता तिसरा विषय मला सांगायचा आहे. आपल्याला 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षातला खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली. 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं का नाही बाबांनो? 1 वर्ष मला काम करायची संधी मिळाली. 1 वर्षात मला विचारते तुम्ही काय केलं? कोण 45 वर्षे हावडलेली माणसं विचारू द्या, काय म्हणणं नाही. बरं झालं विचारणं बी गरजेचं आहे. त्यांना एकच फरक सांगायचा आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या 1983च्या मंत्रिपदाच्या काळात ह्या जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं. कुठं झालं कॉलेज? ती मुंबई नेरूळ. मतदान टाकणार कोण? आणि कॉलेज कुणासाठी? दवाखाना कुणासाठी? आता मुंबईच्या लोकांना सोय नाही का इथल्या लोकांना सोय नाही दवाखान्याची? मग कुठं करायला पाहिजे होतं दवाखाना? मग कुठे गेला? नाही, तिथं आदिवासी भाग आहे मुंबईचा सगळा. आपल्याला काय कुठं बी आहे, आपण लातूरला जाऊ, सोलापूरला जाऊ, कुठं बी जाऊ, आपण मतदान टाकायला हवं की पुन्हा? मुंबईच्या लोकांना गरज होती. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की कॉलेज नेलं तिकडं, पण कुणाच्या मालकीचं केलं? पुन्हा शासनाच्या मालकीचं आहे का? जी हाणलेली शेतकऱ्याची ट्रस्ट आहे, हाणलेल्या ट्रस्ट मध्ये हाणलेलं कॉलेज घेतलं पुन्हा. फरक आहे. ही एक. ओमराजेनं 1 वर्षाच्या कालावधीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुठं मंजूर केलं? धाराशिवला. कुणाच्या मालकीचं केलं? 100% सरकारच्या मालकीचं. तिथं तोंड घातलं नाही त्यांचं सरकार, अजून काय ऍडमिशनला पैसे मिळतील. आणि आता 3ऱ्या वर्षाचा प्रवेश चालू आहे. आणि अभिमानानं सांगतो, पुढच्या वर्षी आपल्या जिल्ह्यातनं डॉक्टर झालेले पोरं त्या मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडायला सुरुवात होती. आता त्यांनी त्या कॉलेजबद्दल बोलायला सुरुवात केली. म्हणले आम्ही 50 लाख रुपये खर्च करून लोकांना उपचार दिले. म्हणते किती? आता मी माहितीच्या अधिकारात त्या मेडिकल हॉस्पिटलची माहिती काढली. गंमत काय माहितीये का? महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे बघा शासनाची, त्याच्यात दवाखाना इलाज करताय आणि जी काय इलाज गोरगरिबावर केलाय त्याचे पैसे कोणाकडे मागताय? सरकारकडे. आणि सरकार त्यांना पैसे देते. तर ह्या योजनेतनं ह्या पट्ट्या तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, म्हणजे आपलं हाणलेलं कॉलेज मुंबईला नेलेलं,
त्या कॉलेजमधलं मी माहिती घेतली. 2012ला ही योजना लागू झाली आणि 24 पेशंटवर यांनी उपचार केले, 25 प्रकारचे उपचार केले आणि 2,50,750 रुपये ही शासनाकडून घेतली. 2013ला 16 पेशंटवर उपचार केले, 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या. किती म्हणजे अख्खा माणूस खोलफिटिंग करून टाकलाय. माझ्याकडे माहितीच्या अधिकारात आहे, मी काय माझं म्हणतं सांग ना. 16 पेशंटवर किती शस्त्रक्रिया आहेत? 138 आणि त्याचा खर्च किती आहे? 10,13,500. मला सांगा पुन्हा पुढचं 2014चं साल 9 पेशंटवर 80 खोलफिटिंग आहे शस्त्रक्रिया. 9 पेशंटला किती आणि त्याचा खर्च किती आहे? 11,32,500. म्हणजे 9 पेशंटचे 11,32,500 काढले. आणि असं सगळं बघितल्याच्या नंतर 2012 ते 2023 11 वर्षात 18,23,71,248 रुपयाचा आहेर ह्या दवाखान्यानं शासनाकडून काय केलाय? घेतला. मला सांगा वर्षाला 1,80,00,000 रुपये घेतले आणि तुम्हाला नीट करून आणते काय म्हणते? आम्ही तुमचा खर्च फुकट केला. नुसता फुकट नाही, आता 9 पेशंटवर जर 80 वेळेस शस्त्रक्रिया होत असत्याल आणि 16 पेशंटवर जर 138 वेळेस शस्त्रक्रिया होत असत्याल तर ती माणूस खोलफिटिंग केल्याला एकदा समोर आणणं गरजेचं आहे की नेमकं काय काय ह्याचं बदललंय. तुम्ही खरंच काय बदललंय? कारण नुसतं पैसे शासनाकडून हाणायसाठी दाखवलंय. हा त्याच्या पाठीमागचा मूळ प्रश्न आहे. माझं त्यांना आव्हान आहे की राणा पाटलानं ह्या सभेत यावं. नुसतं गोड हाणायचं नाही, वरून आबाळातलं दाखवायचं मला इथं की नेमकं 9 माणसावर 80 शस्त्रक्रिया काय केल्यात आणि 16 माणसावर 138 शस्त्रक्रिया काय केल्यात आणि ही 18,23,00,000 रुपये शासनाकडून कुठल्या नियमात तुम्ही घेतले? जर ही घेतले असतील तर थोबाड वर करून सांगू नका की आम्ही तुमचा उपचार फुकट केला म्हणून. किती लाबाड बोलावं, काय लाबाड बोलावं? मला वाटतं त्याला काहीतरी सीमा असते. मला वाटतं आजपासून ही भाषण बंद होईल बहुतेक. आम्ही 50 लाख रुपयाचा उपचार केला, 50 लाख रुपयाचा उपचार केला. आता हळदी कुंकूचं बोललं जाते. अरे स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या वहिनीचं कुंकू पुसणाऱ्या अवलादी तुम्ही हळदी कुंकांचं सांगता का? बरे मी चढ म्हणाव. तुम्हाला राजकारणापुढं स्वतःचा सख्या चुलत भाऊ दिसत नाही आणि तुम्ही आम्हाला हळदी कुंकाचं सांगता का? आधी लाज वाटली पाहिजे आपण काय केलंय आणि काय बोलतोय. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला त्यांना मागायचा अधिकार आहे. त्यांनी पहिल्यांदा ह्याचं उत्तर द्यावं की त्यावेळेस तुम्हाला ओमराजे, त्यावेळेस तुम्हाला जयराजे, त्यावेळेस तिची लहान मुलगी पवनराजेची दिसली नाही का नालायक कृत्य करताना? त्यावेळेस कुठं गेलं होतं? दादा खरं तुमचं ह्या गोष्टीचं उत्तर त्या पाटील घराण्यानं कृपा करून द्यावं ही सुद्धा मी आजच्या सभेतनं त्यांच्याकडे मागणी करतो. तिसरा विषय, आज मला विचारलं जातंय काय केलं काय केलं काय केलं. आता मी संपर्कात आहे तीच मान्य करायली ती. होय हो, नाहीतर खासदार तुम्हाला कवा खासदार नुसतं गावात दिवसतोरच दम आहे. आता आलाव का? झाली का सही आमची? होतंय का नाही? ओमराजेच्या बाबतीत आहे का हो? मला वाटतं पळसाला 10-12 चक्र झाल्या असतील माझ्या. झाल्या का नाही मामा? निवडून आलेला खासदार पहिल्यांदाच बघितला असेल पळसपनं सुद्धा निवडून आल्याच्या नंतर ह्या 5 वर्षात. आता ह्यांना दुखणं काय मामा? म्हणले तुम्ही घरकुलाचा हप्ता द्यायचा काय तुमचं काम आहे का काढू? म्हणलं मध घ्यायचं त्याचं लागतंय का नाही? होय, तेव्हा मध घ्यायचं त्याचं पाय पुढं पुढं मध घ्यायचा, आम्हाला टाक आम्हाला टाक आम्हाला टाक. मग त्याची अडचण पडल्यावर आपण करायचं नाही का काम? आता माझ्या संपर्कावर बी दुःख नाही. आता मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की माझ्या आयुष्यातला 24 तासातला 24 तास वेळ जर मी सामान्य माणसासाठी देत असेल का देऊ शकतो? का तर माझे 5-6 कारखाने नाहीत, तसली मोठी ट्रस्ट नाही, अगर 10-15 शैक्षणिक संस्था नाही. माझा पूर्ण वेळ कोणासाठी आहे? मग तुमच्यासाठी 24 तास वेळ देत असेल तर पुढच्या माणसांना 48 तास द्यावे.
कुणी अडवलंय का? पण ही तुमचं फोनच का उचलता, फोनवरच का बोलता? तुला फोन उचलल्यावर काय होतंय का नाही? फक्त उगाच 7 तारखेचं मतदान आणि 4 तारखेची मतमोजणी बघ म्हणा, तुला दाखवतील लोक काय होतंय फोनवरती. मला तू काळजी करू नको म्हणा त्या फोनची माझ्या. मला त्यांनी म्हणले तुमचे प्रमुख ठळक कामं सांगा. ठळक आता ह्यांनी लय दिवस लावलाय जिल्ह्यात, ते त्यांना आता ठळक कामं सांगणं गरजेचं आहे. पण बरं झालं विचारलं. ती पहिलं काम तर सांगितलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीचं सरकार, अमित भैया देशमुख साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री, या 3 माणसाच्या सहीनं GR हा जो निघालाय मंजुरीचा तो त्याच कॅबिनेटमध्ये निघालाय. आणि जर अजून खात्री करून घ्यायची असेल तर त्याच्यावर बी चर्चा करायची माझी तयारी आहे. ही पहिलं काम माझं. ठळक कसं पाहिजे त्यांना? ठळक घे म्हणा ठळक. दुसरं, आता लाईटीचं तर तुम्हाला गीता माहिती आहे की लिंक लाईन टाकली तेव्हा पळसपची का जोड दिली नाही? हो त्याला काय येड्या बाबळीच्या शेताला पाणी द्यायचं होतं, तुमचा ऊस वाळायला होता. मग आपण लिंक लाईन टाकून घेतली. काय म्हणलं बा मंजुरी पुन्हा करता येईल. आता समजा एखादा पेशंटचा ऍक्सिडेंट झाला, आपण त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेला. मग डॉक्टर म्हणता येते कागदपत्राची पूर्तता करा. आपण त्याला काय म्हणता? करता मी पूर्तता, आधी पेशंट वाचून आमचा का कागदपत्राची पूर्तता झाल्याशिवाय डॉक्टर हात लावित नाही. राणा पाटलाचं काय म्हणणं आहे? पूर्तता झाल्याशिवाय कस काय हात लावला, कस काय पेशंट वाचला? तीच गत आहे. मामा पहिल्यांदा शेतकऱ्याची डीपी काय व्हायचं? डीपी ओव्हरलोड असल्यामुळे डीपी आपण मंजूर करायची. मंजूर व्हायच्या आधी आम्ही काय म्हणायचं? कॉन्ट्रॅक्टरला सांगून टाकशी आता डीपी कर चालू. ते जर रोज डीपी जळायला, रोज डीपी बदलू परेशान आहे. डीपी बसवला चालू झाला तर कुणाचं जळायचं वाचणार आहे? राणा पाटील म्हणतोय मंजुरी आहे का तिची? ही पट्या विधानसभेत बोललाय. आता ह्याला एकदा ऊस लावून जरा रानात राहून ऊसाचं बियाणं वाळायला कशी आग पडते. जरा दाव हो म्हणावं, तुला येड्या बाबळीला पाणी देऊन तुला ध्यानातच येणं म्हणावं कसं असतंय. ती सगळं नियमानच बोलतं. इथली लिंक लाईन टाकली, फक्त आग पोटात आग काय ह्यांच्या हातातून व्हायले. तुम्हाला सांगतो, अशा क्रूर प्रवृत्तीनं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जर शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवली तर त्याची फेड सुद्धा संत गोरोबा काकाचं थापटणं टाळक्यात पडून बसल्याशिवाय होत नाही. पण अक्कल काही नाही. सारखं डिवचित बसायचं, सारखं नाद डिवचित बसायचं. काय बी चांगलं झालं की फक्त आपल्याच हातातून व्हायला पाहिजे. आणि मला तर तुमची कमाल वाटते. 40 वर्ष एकच स्वप्न दाखवत होतो आपण, त्या स्वप्नाच्या मागावं वय एक पिक्चर 40 वर्ष चाललाय तरी तुमच्या ध्यानात दिला गेला. ही पिक्चर डबल व्हायलाय गाड्या, रोल डबल व्हायलाय. पण काय होईना काय गेलंय प्रत्यक्षात. त्यांनी आपल्याला म्हणते मला सांगा विकासाच्या गप्पा. आता मोठं लटील जाहीरनामा, कौडगावची MIDC येईल, ते मुगली एरंड येईल, जटरोपा येईल, मोपेडचा कारखाना येईल. होय किती चालू आहे. तर तुळजाईची ती चिमणी दिसल तुम्हाला, कुठली शिंगोलीची, ते अमोल बाहेर लागले परेशान होऊन त्याची जमीन घेऊन टाकली. कैलास दादा त्यांच्या सोबत होतं. कैलास दादांनी मला किस्सा सांगितला. म्हणले ते तुळजाईचे शेअर्स राणा पाटलानं गोळा केले आणि मला विचारते म्हणले काय केलं म्हणजे लोकांना वाटेल की आपण चालू करायला. कैलास पाटील बी हुशार माणूस. म्हणला दादा चिमणी उभा करा म्हणता, लांबून दिसती म्हणता, लोकांना उभा करायला वाटेल म्हणला. चिमणीच उभा आहे. चिमणी बघता कोणी शिंगोलीला जाताना चिमणी तुम्ही सुद्धा म्हणत असले बसले बिगर दुराची चिमणी आहे गाड्या कवा धरूनच्या कवा धरून ही गत त्यांची. आणि म्हणून मला मात्र सांगायचे की मी काय काय कामं केली. बांधवांनो, मी लिंक लाईनचं काम असू द्या, आपल्या जिल्ह्यातले वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर आपण जवळपास पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर करायला जिल्हा नियोजन समितीमध्ये तरतूद होती फक्त 1.5 कोटी रुपयाची. ती तरतूद आपण 18 कोटी रुपयाला नेली. आणि म्हणून शेतकऱ्याची जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास साधारणतः 1000 ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याच्या शेतात मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला बसवायला यश आलं. त्याचाच भाग म्हणून आता लाईटीची परिस्थिती आपल्या सगळ्याला माहिती आहे. पळसबीत तर जास्त कुणाला माहित नाही. तुमच्या माहितीसाठी RDSS नावाची योजना आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. त्याचा अध्यक्ष खासदार आहे. आणि तुमचा खासदार म्हणून जवळपास धाराशिव जिल्ह्यामध्ये 40 नवीन 33 केव्हीचे सबस्टेशन आपण मंजूर करून घेतले. किती? 40. 38 जी जुने सबस्टेशन आहेत त्याला ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण करून घेतलेत. आणि आपल्या तालुक्यातले धाराशिव तालुक्यातले
नवीन 33 केव्हीचे सबस्टेशन जी जिल्ह्यात 40 मंजूर झालेत, त्याच्यापैकी धाराशिव तालुक्यातले ताकविकी, बाणसगाव, सांजा, करजखेडा, खानापूर, पळसप, चिखली, दारफळ, बडाचीवाडी आणि किनी ही सबस्टेशन 33 केव्हीचे आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी नवीन मंजूर झाले. क्षमता वाढ म्हणजे जुने सबस्टेशन आहेत पण ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या सबस्टेशनला टाकायचा आहे. तर टाकळी डोकी, उपळा डोकी, रुईबर, टाकळी बेंबळी, देवळाली आणि केशेगाव या 7 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण RDSSच्या माध्यमातून बसवणार आहेत. आणि आमराई, धाराशिव आणि तेर या सबस्टेशन मध्ये क्षमता वाढ म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मर तिथं वाढीव क्षमतेचा बसवण्यात येणार आहे. आणि या कामासाठी जवळपास 1303 कोटी 70 लाख रुपयाचा खर्च या योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी होणार आहे. याचा अध्यक्ष खासदार आहे आणि तुमचा खासदार म्हणून हे सगळं मंजूर करून ओमराजेनं घेतलेलं आहे. आणि पुढच्या 2 वर्षात तुम्हाला लाईटीची कसलीही अडचण आपल्या जिल्ह्यात येणार नाही. ही माझं दुसरं ठळक काम. पुढं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तुम्हाला माहिती आहे, निवडणूक आली की 60 TMC आणि 21 TMC पाण्याची चर्चा झाल्याशिवाय संपत नाही. मंजूर विलासराव देशमुख साहेबांनी 2004 मध्ये केली. आपला पटावी होता पाटबंधारे मंत्री, पण धरण धनेगावचं आपल्या जमिनीत, पाणी लातूरला, तुमचं खालचं माकणी कुणाच्या जमिनीत, पाणी. एवढा विकास भाग पुरुष कुठं बघितला नसेल तुम्ही. बरं, धनेगाव डॅमच्या पुढे तुम्ही बघा, जी मांजरा नदी जाते प्रत्येक ठिकाणी विलासराव साहेबांनी बॅरेजेस केलेत का नाहीत? आणि आपल्याकडे काय आहे? दारं तुटलेली कोल्हापूर पद्धतीची बांधारी आहे का? एखादर बांधाऱ्यात पाणी अडतंय का? मला काय म्हणायचंय, तसेच बॅरेज जर मांजरा नदीवर मागे झाले, तसेच बॅरेजेस जर तेरणा नदीवर मागे झाले तर त्या पाण्याचा फायदा झाला नसता का? अहो, पाटबंधारे मंत्री म्हणजे त्याच्याच सहीनं सगळं होतंय. असलं पद असताना जर ह्या बहादराला करून घेणं झालं नाही, मला वाटतं त्याच्यापेक्षा आम्ही बरे. कैलास पाटलांनी त्याच पद्धतीनं मांजरा आणि तेरणा धरणावरचे सगळे बॅरेज फक्त त्या 1 वर्षाच्या सत्ताच्या काळात मंजूर करून घेतलेत. त्याचा सुद्धा पूर्ण DPR तयार आहे. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की ही माणसं अशी का वागत होती? त्याचं एक कारण आहे. म्हणले आपण जर बॅरेज केलं, त्याचं पाणी साठलं, यांनी जर उसं लावले, लय मोठा भाव मिळाला आणि पैसे जर मिळाले तर आपल्या 500च्या मागं कोण येणार आहे? पुन्हा कोण येईल का? बाबांनो, जाणीवपूर्वक माणसं अशी खितपत ठेवायचं राजकारण आपल्या जिल्ह्यामध्ये झालंय. मला वाटतं ह्याचा जाब सुद्धा तुम्ही विचारणं गरजेचं आहे. मी तिसरं काम कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं सांगितलं. तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलावापर्यंत आपण प्राधान्यक्रमात काम घेऊन त्याच्यासाठी आवश्यक असणारी 2200 कोटीची तरतूद आम्ही सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार असताना त्या ठिकाणी करू शकलो. हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 133 किलोमीटर लांबीच्या 89 कोटी रुपयाची रस्ते तुमचा खासदार म्हणून ओमराजेनं मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी केलंय. खासदार निधी साधारणतः 3 कोटी 8 लक्ष रुपये इतका खासदार निधी आपण ह्या धाराशिव तालुक्यासाठी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. त्याचबरोबर 30-54-50-54 मधनं 4 कोटी 25 लाख, जनसुविधेमधनं 1 कोटी 25 लाख, 25-15 ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस 40 लाख. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या अपंग बांधवाला योजना 1976 पासून वाटप करते. अपंग लोकांना जी साहित्य असते का नाही, त्यांचा कृत्रिम हात असेल, कृत्रिम पाय असेल, 3 चाकी सायकल असेल, इलेक्ट्रिक सायकल असेल, कानानं ऐकायची मशीन असेल, स्मार्टफोन असेल, 76 पासून वाटप होत आहे. पण 76 पासून 19 पर्यंत एकाही खासदारानं वाटप केलं नाही. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं 4 कोटी 61 लाख रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचं, दिव्यांग बांधवाचं, त्याच्या खिशातला 1 पैसाही खर्च न होता 100% ते साहित्य वाटप करायचं काम मी माझ्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अजून ठळक कामं सांगायची का दमलं? पळसपचं सांगायचं का? गावांतर्गत रस्ते करण्यासाठी आपण 10 लाख रुपये दिले. 25-15 मधनं मारुती मंदिर आणि महादेव मंदिराच्या
गोगरेवाडीच्या सभा मंडपासाठी 3 लाख रुपये दिलेत. पारधी वस्तीमधला नवीन डीपी 6 लाख रुपये. सरडे डीपी 2,25,00,000 रुपये. मातोश्री पाणंद मधून 2 किलोमीटरच्या रस्त्याला त्या ठिकाणी फुलचंद लाकाळ ते चंदर लाकाळ गावांतर्गत रस्ते आणि नाली 5 लाख रुपये. आता फक्त चुकलं काय, येऊन नारळ फोड्या कार्यक्रम आमचा राहिला, नारळ फोड्या कार्यक्रम राहिला. पण बाबांनो, ती राहिल्यामुळं जर ही माझ्यावर आरोप करत असतील की तुम्ही 5 वर्षामध्ये, माझं झाल्यावर पुन्हा माझं नका हांदू ब्रेक, आता माझं झाल्यावर ऐकी, तुम्ही तुमचं ऐकल्याशिवाय जात नाही. हा, 5 वर्षामध्ये तुमचा खासदार म्हणून हितही काम केलंय, सभागृहात केलंय का नाही मी? मला तुम्हाला विचारायचंय, बहिणीवर बहिणो, दुप्पट उत्पन्न झालं का नाही तुमचं शेतकऱ्याचं? इकडं बघा हो, माझ्याकडे जाहिरात बघू नका. दुप्पट झालं का उत्पन्न? उत्पन्न माझं आर्ग्युमेंटेशन झालेलं आहे. तुला काय करतो, एवढं झाल्यावर दाखवतो, बघून घे की. 100% झालंय बाबा, झाल्याशिवाय मी गप्पा हानीत नाही. हा, त्याला प्रशासकीय मान्यता आहे दाव. मी काय आता आपण प्रश्नावर कुठल्या होता? उत्पन्न दुप्पट झालं का नाही? आज कसं म्हणतो? 14ला नांगरटचा भाव काय होता? 2014ला. आता किती आहे नांगरटेचा भाव? मग दुपटीने नांगरण करायला म्हणल्यावर दुप्पट झाल्याशिवाय करायला का? डीएपीचं खताचं पोतं 2014ला कितीला होतं? 14ला हो, 450ला होतं. मला माहिती आहे की माझ्याकडे वावर आहे की. आता कितीला झालंय? आज 1400च्या खाली कुठंच भेटत नाही डीएपीचं पोतं. 400ला भेटलं तर द्या आणून मला 100 बॅगा. कितपट झालंय? तिप्पट झालंय का नाही? मग मला तुम्हाला विचारायचंय की सोयाबीनचा भाव 2014ला किती होता? 4,000 रुपये, 4, 4.5. आज किती आहे? झालं का नाही उत्पन्न दुप्पट? 11,000 रुपये क्विंटलला सोयाबीन गेलेला आठवतंय का तुम्हाला? अजून सुद्धा घराने सोयाबीन असेल बघा, बऱ्याच जणांचे ठेवलेलं आहे, सगळ्याच्या घरात आहे. 11,000 रुपयाचं सोयाबीन का पडलं हो भाव? केंद्र सरकारनं पहिलं बहादर काम केलं, पाम तेलावरचं आयात शुल्क काय केलं? कपात केलं. सोयाबीन आयात केली आणि 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलंय? 4, 4.5ला. एका क्विंटल माग किती रुपये नुकसान आहे हो? 11,000चं 4,000ला आलं तर 7,000 रुपये. तरी वरचं 500 सोडून देऊ मोदीच्या आणि शहाच्या नावानं. 7,000 रुपये जरू. एका क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान. एका एकरात किती निघतंय सोयाबीन? 7 क्विंटल 5 क्विंटल. 5च धरू, 7 धरायचं नाही. मग 5 क्विंटलचं 6,000नं किती रुपये नुकसान झाले एकरातलं? 30,000. 6,000 मामा हिशेब नीट करा. 6 पंचे, नाहीतर पुन्हा डॉक्टर पाटला सारखं 40 वर्ष कोणतर बसायचं. 30,000 रुपये एकरला. 5 एकर मध्ये किती गेलं? 1.5 लाख. 1,50,000चा निब्बर हाबाडा शेतकऱ्यानं खाल्लाय आणि 4 महिन्याचं 2,000 आलं का नाही म्हणून चर्चा करते पारावर बसून. आता मला सांगा, 4 महिन्याला 2,000 जास्त आहेत का 4 महिन्यातले सोयाबीन पिकातले बुडालेले 1.5 लाख जास्त आहेत? काय जास्त आहे? आता 4 महिन्याला 2,000 म्हणल्यावर महिन्याला किती आलं? महिन्याला 500. महिन्याला 500 तर दिवसाला किती आलं? 17 रुपये धरा, खुला हिशेब धरून. आता मी शेतकऱ्याला विचारलं, म्हणलं बाबा 17 रुपये काय येतंय दिवसाला? ती म्हणला त्याच्यात जर अजून 3 टाकलं तर 3 इमल येतात. हर शेतकरी सन्मान. ही शेतकऱ्याची परिस्थिती. कांद्याचा भाव 60ला गेला की कांद्यावर निर्यात बंदी.
पुन्हा कांदा आपण उकोंड्यावर फेकून द्यायचा. मला तुमच्या सगळ्याला शेतकरी किती आहे तिथले, मग अजून वाट बघायची का 2000 रुपये भाव येतो? काय इच्छा काय नेमकी? मला वाटतं ह्याचा विचार आता शेतकऱ्यांना करणं गरजेचं. आणि तुमचा एकमेव खासदार आहे ज्यानं त्यांच्या तोंडावर सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याला मारणारी धोरणं त्या ठिकाणी आणता, शेतकऱ्याला तुम्ही जगू देत नाही. तुमचा एकमेव खासदार ओमराजे त्या ठिकाणी सभागृहात बोललाय. बाकीचे काय भाषण करतात माहिती आहे का? हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश जो तरक्की कर रहा है. कोणतं भाषण पाहिजे तुम्हाला? ही भाषण पाहिजे का तुमचं जळतंय त्याच्यावर बोलणार भाषण पाहिजे? बांधवानो, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा असेल. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय जरांगे पाटलाचं आंदोलन झाल्यावर नाही मांडला. ज्यावेळेस पहिलं आरक्षण दिलेल्याच्या विरोधात याचिका दाखल झाली त्यावेळेस मी विषय मांडलाय की तामिळनाडू सरकारला सुद्धा 50च्या पुढे आरक्षण दिल्याच्या नंतर ते आरक्षण केंद्र सरकारनं ऍफिडेव्हिट दिल्यामुळे टिकलं होतं. मग तामिळनाडू राज्याचं जर टिकत असेल तर महाराष्ट्राचं सुद्धा तामिळनाडूला जे केलंय केंद्र सरकारनं त्याच प्रकारचं ऍफिडेव्हिट द्यावं आणि महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा टिकवावं. ही मागणी करणारा पण मीच एकमेव खासदार त्या लोकसभेत होतो. तेही कधी? ज्यावेळेस जरांगे पाटलाचं आंदोलन झालं नव्हतं. का मांडलं मी? कारण एक मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं आदल्या दिवशी त्याच्या लेकीला घेऊन धाराशिवला गेलं. ती शेतकरी दिवसभर डी फार्मसीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी किती रुपये फीस आहे बघितली. 4-5 कॉलेज पालते घातले आणि संध्याकाळी येऊन त्या मुलीच्या बापानं स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. का केली? तर स्वतःच्या लेकराला शिकवण्या इतके पैसे सुद्धा माझ्याकडे नाही. मला सांगा, कुणाला आपल्या लेकराला मागे ठेवून जावं वाटतंय? कुणाला आपला प्रपंच उड्यावर ठेवून जावं लागतंय? ही घटना मला वेदना देणारी होती आणि ह्याच घटनेचा परिपाक म्हणून ते आरक्षण टिकावं ह्या भावनेतनं ओमराजेनं जरांगे पाटलाचं आंदोलन होण्याच्या आधी लोकसभेत मराठा आरक्षणाचा विषय मांडलाय. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मांडलाय. आता सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही 50च्या पुढे दिलेलं आरक्षण टिकवायचं असेल, ओबीसी मराठ्यामध्ये जर वाद लावायचा नसेल तर 50ची मर्यादा कुठं वाढवणं गरजेचं आहे? संसदेत कायदा करा, 50ची मर्यादा वाढवा. 50ची मर्यादा वाढल्याच्या नंतर राज्यानं घेतलेलं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी टिकतंय. मला वाटतंय हा विषय 7 वेळेस लोकसभेत मांडणारा पण मी एकमेवच खासदार आहे. आज ही विषय का सांगतोय? का तर माझ्या पूर्वी पद्मसिंह पाटील खासदार असताना एकदाही सभागृहात तोंड त्यांचं उघडलेलं नाही. मग खासदार नेमकं व्हायचंय कशासाठी? प्रतिष्ठा म्हणून व्हायचंय का तुमचे प्रश्न मांडायचे म्हणून व्हायचंय? ह्याचा विचार सुद्धा सामान्य जनतेनं करावा ही माझी कळकळीची विनंती आजच्या सभेच्या माध्यमातून आहे. मी तुमचा खासदार म्हणून मागचे 5 वर्ष अखंडपणे काम, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आज मला सगळ्याला विचारायचंय, काही लोक तर अशी गमतशीर आहेत, पक्ष बदलायलेत आणि त्याचं समर्थन करते. काय म्हणते बाबा, ही म्हणजे आता कार्यकर्त्याला कोडच आहे की दुपारून ज्या पक्षात आहे ती रात्र पस्तोर राहील का निराळ्याच पक्षात जाते काही सकाळ पस्तोर? आहे का नाही तुम्हाला प्रश्न? एका माणसानं तर परवा राणा पाटलाच्या पोरांना म्हणला, राणा पाटलाचं भाषण आठवतंय का? माझ्या हृदयात पवार साहेब आहेत म्हणले. काय राष्ट्रवादी सोडून जाताना काय म्हणले? हृदयात कोण आहे? शरद पवार साहेब. आणि हृदयावर दगड ठेवून कुठं चाललो म्हणले? पवार साहेब सुद्धा म्हणले आता एवढा आखा शरद पवार तुझ्या हृदयात बसला का म्हणले. पवार साहेबांचं भाषण आहे. मला तुम्हाला विचारायचंय, स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारी मंडळी आणि ती मल्हार पाटील त्या अर्चनाताई आल्यावर बार्शीच्या भगवंताच्या मैदानावर त्यांना विचारलं, आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस चोरलेल्या घड्याळाकडे तुम्ही प्रवेश केलाय, मग तुम्ही पार्टी वाढवणार का? ते म्हणले मी कशाला माय वाढू, माझा नवरा म्हणले भाजपमध्ये, कशाला पिढा म्हणली, उगा आपलं खासदार व्हायचं म्हणून आली म्हणली, कशाला मला उगत दुसरं नाही म्हणले आपलं काय. त्याच्या पुढं अण्णा मल्हार पाटलाचं भाषण ऐकलं मी. म्हणले आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी, हृदयात भाजप, राणा पाटलाच्या हृदयात शरद पवार, पोराच्या हृदयात भाजप. मग म्हणलं किडनीत एकदा शिंदेगड टाक म्हणलं आणि लिव्हर मध्ये मनसे. मग सगळे पक्ष सगळ्या पक्षाचे सगळ्या अवयवात गेलं की रात्रीतून पक्ष बदलायला तयार. पुन्हा दुसऱ्या दिवशी भाषण माझ्या लिव्हर मध्ये मनसे होतं म्हणून मी कुठं गेलो
काय बोलता, काय भाषण करता, इतकं लोकांना गृहीत धरून करत असते तो. मला विचारते आज रामनवमी आहे, रामनवमीच्या शुभेच्छा मामा सगळ्याला. आता माझं नाव काय? ओम नाव कुणाच्यात ठेवते? अरे होय, पण कुणाच्यात? हिंदू मध्येच ठेवते ती. आता भाजपवाल्याकडून सर्टिफिकेट आणायचं का मी, मला द्या म्हणून हिंदुत्वाचं सर्टिफिकेट? माझ्या पोराचं नाव रघुवीर आहे, ते आणायचं का सर्टिफिकेट? अरे तुम्ही प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधलं, आम्हाला आनंद आहे, दुःख नाही, आनंदच आहे त्याचा. पण प्रभू श्रीरामाला तुम्ही असं पोटाला धरून जर मंदिरात नेलेलं लहान लेकराला दाखवित असाल तर ती रामाचा सन्मान आहे का अपमान आहे? काय सांगा की आज प्रभू श्रीराम एक वचने होते. रामाने वचन दिलं, 14 वर्ष वनवास भोगला. का? वचन तुटलं. तुम्ही वचन दिलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो, केलं गाव? तुम्ही वचन दिलं महागाई कमी करतो, झाली गाव? झाली की. 60 रुपयाचं डिझेल तुमचं 98ला गेलं, 70चं पेट्रोल 108ला गेलं, आणि 400चं सिलेंडर 950. झाली की महागाई कमी. या गोष्टीला डोंगा मला वाटतंय राज्यकर्ती माणसानं जे बोललाव त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. ती जर वागत नसतील तर मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा आता निर्णय घ्यायचा अधिकार कुणाचा आहे? हाय का नाही? आणि म्हणून आता फक्त एक भानगड झाली, तिथं सक्षनाताईचं घड्याळ नेलं चोरून. ती चोरून अर्चनाताई तुमच्या पुढे आल्यात आता चोरलेलं घड्याळ घेऊन. कोर्टानं सांगितलंय त्यांना चोरीचा माल आहे ती प्रत्येक ठिकाणी लिहायचंय की अजून ह्याचा निकाल लागलेला नाही. ही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. ती घड्याळ घेऊन आता पुढे आल्यात. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपलं सुद्धा बाण होतं, बाण काय झालंय? आपल्याला काय दिले? काय दिलंय? काय दिलंय? ही मशाल पोचवा, नाहीतर लोक म्हणजे ओमराजेला मतदान करायचे हो, मध्ये जाऊन बाण हुडकीत बसतील. चिन्ह का आहे? त्याच्यामुळं ही चिन्ह फक्त 2च काम करा तुम्ही. कुठलं? प्रत्येक ग्रामीण भागात राहणाऱ्या, मी म्हणलं जरा आपली जी वयस्कर माणसं आहेत त्यांना सांगा. म्हणले त्यांना सांगायची गरज नाही, म्हणले ती इळभर मोबाईलवर आहेत म्हणले, तीच आपल्याला सांगते ती म्हणले ही चिन्ह माशाला आहे म्हणून. फक्त जी मोबाईल वापरत नाही, जी सुशिक्षित नाही, ज्याला चिन्ह बदललेलं माहित नाही, अशा प्रत्येक घरापर्यंत चिन्ह पोहोचवायचं काम तुमच्या सगळ्याचं आहे. तुम्ही सगळ्यांनी करावं ही मी कळकळीची विनंती करतो. आणि येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे 7 आहे हाट, म्हणून मी म्हणलं ही खरंच मन की बात ऐकायला लाव का मनात ती दिल की बात ऐकायला लाव. पण हे मला वाटतंय मन की बात पेक्षा दिल की बात ऐकायला लाव. कारण 8 म्हणल्या खडदिशी काय म्हणला 7. येणाऱ्या 7 तारखेला मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी 5 वर्ष झगडलेलो आहे, काम केलंय, हक्कानं काम केलंय. तुमच्या सगळ्याचे फोन उचललेत, सगळ्याची कामं मार्गी लावलेत, कुणाचं दवाखान्यातलं बिल असेल मार्गी लावलंय. जी कुणाला अवघड प्रश्न पडला असेल त्या प्रत्येक प्रश्नातनं मार्ग काढायचं काम तुमचा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी केलंय. म्हणून हक्कानं उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी तुमचा खासदार म्हणून मला परत काम करायची संधी द्या ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.